नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरं चॅप्टर पाहूया आपण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं. त्या चॅप्टरचं नाव आहे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स. आता नाव जे आहे त्याच्यामध्ये आपण जर डिव्हिजन केलं, देर आर 2 पार्ट्स इन द नेम, ऑर्गॅनो अँड मेटॅलिक. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, पण ज्याच्यामध्ये काय, वन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट इज मेटल. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कंटेनिंग कंपाऊंडमध्ये मेटल आहे, अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. आता हे जे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स असतात, हे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्समध्ये काय आहे, त्याच्यामध्ये एक कार्बन ॲटम असतो ॲटलिस्ट, की जो कार्बन ॲटम, दॅट कार्बन ॲटम इज गेट अटॅच्ड टू द मेटल ॲटम. तो कोणाला जॉईन झालेला असतो, मेटल ॲटमला आपल्याला जॉईन झालेला असतो. जसं आपल्याला हे एक्झाम्पलमध्ये दिसतं आहे, दिस इज अ कार्बन ॲटम टू विच द मेटल इज गेट अटॅच्ड. कार्बन ॲटमला एम इज द मेटल विच इज गेट अटॅच्ड. असे जे काही कंपाऊंड असतात त्याच्यामध्ये काय, त्याला आपण म्हणतो ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स. आता हे जे ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड्स आहे त्याचं थोडक्यात आपण नॉमेनक्लेचर, नाव कसं दिलं जातं ते आपण या ठिकाणी बघू. तर दिलेलं आहे बघा इथे, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये त्याचे डेरिव्हेटिव्ह जे आहेत ते मेटलचे, त्याच्यानुसार त्याचं नाव दिलं जातं. हे बघा, या कंपाऊंडमध्ये CH3 ग्रुप म्हणजे मिथाईल ग्रुपला काय आहे, लिथियम मेटल जे आहे याला आहे लिथियम मेटल जॉईंट आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज ए मिथाईल लिथियम. त्याला आपण काय म्हणतो, मिथाईल लिथियम. आता इथं हा सेकंड ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, मॅग्नेशियम मेटलला इथाईल ग्रुप जॉईंट आहे आणि त्याला ब्रोमिन जॉईंट आहे, म्हणून त्याचं नाव काय झालं, इथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड अशा प्रकारे त्याचं आपण नाव देतो. इथे दिलेलं आहे बघा पुढचा कंपाऊंड, इट इज ए मिथाईल मॅग्नेशियम आयोडाईड. मॅग्नेशियम आणि आयोडीन आहे, मॅग्नेशियम आयोडाईड म्हणजे मिथिल मॅग्नेशियम. इथे दिलेलं आहे डाय इथाईल, 2 ग्रुप आहेत, CH3 CH2 ट्वाईस आहे. डाय इथाईल झिंक आहे, झिंक इज द मेटल. मेटलचं नाव आपण जनरली इथे लिहितं डाय इथाईल झिंक, आणि इथे आहे लिथियम डाय मिथाईल क्युपरेट. अशा प्रकारे हे कंपाऊंडची नावं जी आहेत, दीज आर द ट्रायव्हल नेम्स ऑफ द कंपाऊंड, आणि ते आपण त्या जनरली या नावाने आपण ओळखतो. आता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जे आहेत त्याच्यामध्ये, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्समध्ये कार्बन मेटल बॉन्ड इज ए इम्पॉर्टंट बॉन्ड. आता हा कार्बन मेटल बॉन्ड जो आहे तो कसा, आपण पाहिलं वरती की कार्बन आहे आणि कार्बनला काय जॉईंट आहे, मेटल जॉईंट आहे. अँड वी नो दॅट द मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मेटल्स कुठले, कॉपर घ्या, ॲल्युमिनियम घ्या, लिथियम घ्या, मॅग्नेशियम घ्या, झिंक, ऑल दीज मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इन नेचर. आपल्याला माहिती आहे ते काय असतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात. त्यामुळे काय होतं, मेटल जर हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल तर त्याला जॉईन झालेला कार्बन काय होतो, इट बिकम्स ए इलेक्ट्रो डेल्टा निगेटिव्हली चार्ज. त्यामुळे दिस बॉन्ड बिकम्स ए पोलर बॉन्ड. कार्बन मेटल बॉन्ड जो आहे काय होतो, हा पोलर बॉन्ड आपल्याला मिळतो असतो. कारण काय, त्याच्यामध्ये काय, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कम्पॅरेटिव्हली काय असते, मेटलपेक्षा कमी असते. त्यामुळे काय आहे, इलेक्ट्रॉन्स हे कार्बनकडे आपल्याला अट्रॅक्ट झालेले दिसतात, आणि दॅट्स वाय दॅट कार्बन बिकम्स ए निगेटिव्हली चार्ज स्पीसीस. तो कसा होतो, निगेटिव्हली चार्ज. बघा इथे दाखवलेलं आहे आपल्याला, दिस कार्बन ॲक्वायर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज अँड दिस मेटल ॲक्वायर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. अशा प्रकारे आपल्याला हा पोलर बॉन्ड जो आहे आपल्याला या कंपाऊंड्समध्ये तयार होतो. ऑर्गॅनो सोडियम किंवा ऑर्गॅनो पोटॅशियम कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला आयोनिक कार्बन मेटल बॉन्ड आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंड, ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कार्बन मेटल बॉन्ड आपल्याला तयार झालेला दिसतो. आणि या कंपाऊंड जे आहेत आता याच्यामध्ये ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स हे जे आहेत, दीज कंपाऊंड्स आर युजफुल इन ए सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जसं आपण मॅलोनिक इस्टर होता किंवा इथाईल ॲसिटोॲसिटेट होता, ते जसं सिंथेटिक रिएजंट म्हणून ॲक्ट होतात, तसंच ही जे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स आहेत हे देखील आपल्याला काय आहेत, हे आपल्याला सिंथेटिक रिएजंट म्हणून ॲक्ट होतात. आता आपण 1 बाय 1 जे कंपाऊंड्स आहेत ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, त्यांचा ब्रीफ स्टडी आपण या ठिकाणी आता करूया. पहिला जो कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंड.
ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड म्हणजे काय की ज्या कंपाऊंडमध्ये लिथियम मेटल, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये लिथियम मेटल जो आहे तो जॉईंट झालेला असेल आणि त्याच्यानंतर तो जो कंपाऊंड तयार होईल त्याला म्हणतो आपण ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड. कार्बन लिथियम बॉन्ड त्याच्यामध्ये आपल्याला असतो, असे कंपाऊंड्सला आपण कार्बन म्हणतो. हे बघा ते दिलेले आहे, मिथाइल लिथियम, इथाइल लिथियम, फिनाइल लिथियम, हे काय कंपाऊंड आहेत. याच्यामध्ये लिथियम मेटल इज गेट जॉईंट टू द कार्बन ॲटम ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या, आणि हे कार्बन ॲटम आणि लिथियम जो आहे हा बॉन्ड ऑब्वियसली इट बिकम्स ए पोलर बॉन्ड अँड पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज सेपरेशन इज देअर. आता हा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड्स आहेत. हाऊ दीज कंपाऊंड्स आर गेट प्रिपेअर्ड ते आपण इथं बघूया. ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड तुम्ही ग्रिग्नार्ड्स रिएजंट यू स्टडीड इट इन द FY VSc अँड ऑल्सो इन द 11th and 12th स्टँडर्ड also. The very likewise the preparation is there. याच्यामध्ये काय होतं, ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड जे आहेत त्यांच्यामध्ये रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये अल्किल हॅलाइड जे आहेत, अल्किल हॅलाइडची रिॲक्शन जी आहे ती लिथियम मेटल बरोबर केली जाते इन प्रेझन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट ॲट -10 डिग्री सेल्सिअस, वजा 10 डिग्री सेल्सिअसला मिथिल आयोडाईड किंवा अल्किल हॅलाइड ज्याला आपण म्हणूया, मिथिल आयोडाईड आहे त्याची लिथियम बरोबर रिॲक्शन केली जाते वजा 10 डिग्री सेल्सिअसला ड्राय इथर असताना त्या ठिकाणी आपल्याला मिळतो मग CH3Li कंपाऊंड, लिथियम कंपाऊंड आपल्याला मिळतो अशा प्रकारे. आता आपल्याला दुसरा आहे कंपाऊंड तयार केलेला आहे, इथिल ब्रोमाइडची रिॲक्शन आहे लिथियम बरोबर ड्राय इथरला 10 डिग्रीला आपल्याला काय मिळतो इथं, इथाइल लिथियम हा कंपाऊंड आपल्याला अशा प्रकारे सिंपल प्रिपरेशन आपल्याला करता येऊ शकतं. आता याच्यामध्ये काय आहे की असं मिथिल आयोडाईड असेल किंवा इथिल ब्रोमाइड असेल, याच्यामध्ये काय आहे तर अल्किल आयोडाईड्स असतात ते मोर रिॲक्टिव्ह असतात कोण ब्रोमाइड्सपेक्षा, विच आर मोर रिॲक्टिव्ह दॅन द क्लोराइड्स. क्लोराईडपेक्षा हे आयोडाईड जे असतं रिॲक्टिव्ह असतात. अल्किल फ्लोराइड्स हे जर थोडेसे फ्लोरीन जे आहे ते कमी इलेक्ट्रॉनिक रिॲक्टिव्ह असतात, कारण काय फ्लोरीन आणि कार्बन बॉन्ड जो असतो हा स्ट्रॉंगर बॉन्ड असतो, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ब्रेक. त्यामुळे आयोडीनची साईज ॲटॉमिक साईज मोठी असल्यामुळे त्याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो आपण इझिली ब्रेक करू शकतो, दॅट ड्यू टू द डिफरन्स इन द पोलॅरिटी आपण त्याला म्हणतो. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अशा प्रकारे आपण अनहायड्रस कंडिशनमध्ये डायइथाइल इथर किंवा मध्ये आपण केले जाते किंवा ट्रेस ऑफ वॉटर अल्कोहोल रिॲक्ट्स विथ द लिथियम टू फॉर्म ए सोल्युबल लिथियम हायड्रॉक्साईड. त्यामुळे काय होतं और लिथियम अल्कॉक्साईड दॅट कोट द सरफेस ऑफ द मेटल टू प्रिव्हेंट इट. त्यामुळे अल्कलाईन कंडिशनमध्ये अनहायड्रस कंडिशनमध्ये काय केले जातात, या रिॲक्शन जनरली कॅरीड आउट केले जातात. कारण जर इन प्रेझन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल केलं तर मग त्याचं त्या कंपाऊंड्समध्ये जे आहेत त्याच्यामध्ये त्याची रिॲक्शनमध्ये आपल्याला लिथियम हायड्रॉक्साईड किंवा लिथियम अल्कॉक्साईड तयार होतात. म्हणून हे जे रिॲक्शन आहे प्रिपरेशन जे आहे हे ड्राय इथर म्हणजे अनहायड्रस कंडिशन इन ॲब्सेन्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल कॅरीड आउट केले जाते. आता पुढचं आपण बघूया प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये काय, अल्कोहोल कॅन बी प्रिपेअर्ड फ्रॉम द ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स बाय द फॉलोइंग मेथड. जसं आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटपासून वेगवेगळ्या प्रकारचे सिंथेसिस आपण करत होतो, त्याच प्रकारे ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड्सपासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल जे आहेत ते आपण तयार करू शकतो. त्याच्यामध्ये काय, बाय रिॲक्शन विथ कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड बरोबर जर आपण ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंडची रिॲक्शन जर आपण केली तर आपल्याला काय होतं, अल्डिहाइड किंवा किटोन्स हे टू प्रोड्यूस अल्कोहोल आपल्याला रिॲक्शन त्याच्यामध्ये मिळते. अल्डिहाइडचा असेल किंवा किटोनचा कार्बोनिल ग्रुप असेल त्याच्यापासून आपण तयार करू शकतो, करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपल्याला तयार करता येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये आता आपण जर पहिले ए रिॲक्शन विथ अल्डिहाइड. आता बघू आपण अल्डिहाइडची रिॲक्शन ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड बरोबर कशा प्रकारे आपल्याला होऊ शकते. इथे दिलेला आहे कंपाऊंड बघा. आता या रिॲक्शनमध्ये काय आहे, फॉर्माल्डिहाइड जो आहे, फॉर्माल्डिहाइड जो होते इट रिॲक्ट्स विथ द मिथाइल लिथियम. आता मिथाइल लिथियम बरोबर तो रिॲक्ट होतो आणि हा ॲडिशन प्रॉडक्ट इंटरमिजिएट कंपाऊंड तयार होतो. आणि या इंटरमिजिएट कंपाऊंडचं हायड्रॉलिसिस केले की आपल्याला इथाइल अल्कोहोल हा कंपाऊंड तयार होतो. इथं हायड्रॉलिसिस होतं, इथं H आणि इकडे OH जॉईंट केलं की आपल्याला हा कंपाऊंड तयार झाला. अशा प्रकारे ही सिंपल रिॲक्शन आहे. याच्यामध्ये कशी याचं थोडक्यात मेकॅनिझम जर आपण पाहिलं तर कसं लक्षात येईल आपल्याला, तर इथं कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुपचा कार्बन जो आहे तो इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो, कारण का की
ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो स्वतःकडे, त्यामुळे इथं हा कार्बन लिथियम बॉन्ड पोलर आहे, म्हणजे कार्बन निगेटिव्हली चार्ज आहे आणि लिथियम डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज आहे. त्यामुळे काय होतं, कार्बेनियन जो आहे इट अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम आणि ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑक्सिजनवर शिफ्ट होते आणि इथं आपल्याला मग ऑक्सिजन निगेटिव्हली चार्ज झाला की लिथियम मेटल इज गेट असोसिएटेड विथ दॅट अँड आफ्टर द हायड्रोलिसिस यू विल गेट दिस इथाइल अल्कोहोल. सिम्पल रिॲक्शन आपल्याला या ठिकाणी फॉर्म करता येते अशा प्रकारची. आता पुढचं इथं आपण काय केलं, आता फॉर्माल्डिहाइड वापरला, त्याऐवजी एक हायड्रोजन ॲटम जर आपण CH3 ने रिप्लेस केला, म्हणजे ॲसिटाल्डिहाइड जर आपण वापरला, तर रिॲक्शन आपल्याला बघा त्याप्रमाणे पहिले प्रायमरी अल्कोहोल आपल्याला तयार झाला. आता बघा ॲसिटाल्डिहाइड आपण वापरला, सिमिलर रिॲक्शन आहे आणि निगेटिव्ह कार्बन इथे अटॅक करेल, निगेटिव्ह चार्ज गोज ऑन द ऑक्सिजन, ॲडिशन प्रॉडक्ट मिळेल. याचं हायड्रॉलिसिस केलं H आणि OH की आपल्याला हा सेकंडरी अल्कोहोल आपल्याला मिळतो, कारण एक CH3 ग्रुप इथे जास्तीचा ॲड केला गेला, त्यामुळे हा झाला आयसोप्रोपाईल अल्कोहोल. म्हणजे फॉर्माल्डिहाइड बरोबर आपल्याला इथाइल अल्कोहोल तयार होतो आणि ॲसिटाल्डिहाइड जर आपण वापरलं तर आपल्याला आयसोप्रोपाईल अल्कोहोल किंवा ज्याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल जो आहे तो आपल्याला तयार करता येऊ शकतो. आता सिमिलरली आपण पुढच्या याच्यामध्ये काय अल्डिहाइड बरोबर रिॲक्शन केली. आता दुसराही जर हायड्रोजन आपण CH3 ने रिप्लेस केला, म्हणजेच इट बिकम्स कीटोन, तो काय होईल, आता कीटोन होईल आणि कीटोन बरोबर जर रिॲक्शन कॅरीड आउट केली तर आपल्याला टर्शरी अल्कोहोल तयार करता येऊ शकतो. सो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जो आहे इट रिॲक्ट्स विथ द ॲसिटोन, म्हणजे कीटोन बरोबर फॉर्म द अनस्टेबल अडक्ट, हा अनस्टेबल अडक्ट फॉर्म होईल. नेहमीप्रमाणे रिॲक्शन आहे ते अटॅक करेल, निगेटिव्ह चार्ज शिफ्ट फ्रॉम द ऑक्सिजन, त्यामुळे त्याच्याशी लिथियम इज गेट असोसिएटेड, याचं काय होईल, हायड्रोलिसिस होईल H आणि OH, वी गेट दिस टर्शरी अल्कोहोल. आपल्याला हा काय सिम्पल टर्शरी अल्कोहोल आपल्याला मिळतो. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स जे आहे हे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचा वापर करून काय करू शकतो, आपण तयार करू शकतो. तुम्ही जशा प्रकारचं तुम्हाला कंपाऊंड घ्यायचं असेल. आता आपल्याला बघा इथिलीन डायऑक्साईड जो आहे, इथिलीन डायऑक्साईड बरोबर देखील आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची रिॲक्शन करू शकतो आणि त्याच्यापासून आपण प्रायमरी अल्कोहोल्स आपल्याला तयार करता येऊ शकतात. प्रायमरी अल्कोहोलच्या प्रोडक्शनसाठी बघा हा लिथियम मिथाइल लिथियम आहे, ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंड आहे. हा इथिलीन ऑक्साईड हा सायक्लिक ऑक्साईड आहे, याच्याबरोबर जर रिॲक्शन कॅरीड आउट केली वन ऑफ द कार्बन ॲटमवरती काय करणार आहे, हा कार्बन इथे याच्यावर अटॅक करेल अशा प्रकारे. नंतर हा कार्बनवरती ऑक्सिजनवरती हा बॉन्ड ब्रेक होईल आणि निगेटिव्ह चार्ज गोज ऑन द ऑक्सिजन. ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करेल, त्यामुळे लिथियम मेटल त्याला असोसिएट होईल. अशा प्रकारे हा इंटरमिजिएट कंपाऊंड तयार होतो आणि याचं पुन्हा काय नेहमीप्रमाणे हायड्रॉलिसिस आपण केला अशा प्रकारे H आणि OH की आपल्याला हा तयार झाला प्रायमरी अल्कोहोल. इथेन प्रोपेन, हा प्रोपॅनॉल हा प्रायमरी अल्कोहोल आपल्याला इथिलीन ऑक्साईड कंपाऊंड घेऊन देखील आपल्याला तयार करू शकतो. अशा प्रकारे हे ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड जे आहेत, organolithium compounds are the synthetic reagent. In organolithium compound there is a carbon metal bond which is polar one, and due to that the carbon atom of that organolithium compound acts as a carbanion and that attacks on the carbonyl compound and to form the alcohols. वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स आपल्याला तयार करता येऊ शकतो. सो दिस इज ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड. पुढचा ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड आपल्याला बघायचा आहे ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड किंवा ज्याला आपण म्हणतो ग्रिग्नार्ड्स रिएजंट, जे आपण 11वी-12वी पासून स्टडी करतो. GR त्याला म्हणतो आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट जो आहे त्याचा जनरल फॉर्म्युला काय आहे तर RMgX इज जनरल त्याचं फॉर्म्युला आहे. ग्रिग्नार्ड्स रिएजंट RMgX. याच्यामध्ये X काय आहे, एनी हॅलोजन ॲटम ClBrI हॅलोजन असू शकतो. त्यामुळे काय होतं, मॅग्नेशियम मेटल आहे, इट ॲक्वायर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे कार्बन जो आहे R ग्रुपचा तो काय असेल, इट बिकम्स डेल्टा निगेटिव्हली चार्ज. आणि त्यामुळे व्हिक्टर ग्रिग्नार्ड्स नावाच्या शास्त्रज्ञाला हा रिएजंट त्याने डिस्कवर केला किंवा त्यांनी त्याचं संशोधन केल्यामुळे त्यांना नोबेल प्राईज 1912मध्ये नोबेल प्राईज मिळालं. आणि हा जो काही ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अल्किन्स किंवा अल्डिहाइड्स, अल्कोहोल्स, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स अशा वेगवेगळ्या कंपाऊंड्स बरोबर तिची रिॲक्शन करून आपण वेगवेगळे सिंथेटिक कंपाऊंड्स, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा ऑर्गॅनिक सिंथेसिस आपण काय करू शकतो, मिलियन्स ऑफ द कंपाऊंड्स आपण सिंथेसाइज करू शकतो.
तर आता बघूया मग हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट कसा प्रिपेअर केला जातो. तर नेहमीप्रमाणे प्रोसिजर आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट प्रिपरेशन करण्याची, की जो काही अल्किल हॅलाइड असेल एखादा, समजा इथं अल्किल हॅलाइड आहे, मॅग्नेशियम मेटल बरोबर त्याची रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. ड्राय इथर बरोबर त्याला रिफ्लक्स केलं की RMgX म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होते. हे पर्टिक्युलर काही एक्झाम दिलेले, मिथिल आयोडाईड रिॲक्ट विथ दी Mg इन ड्राय इथर टू फॉर्म दिस मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड इज ए ग्रिग्नार्ड्स रिएजंट. अशा प्रकारे रिएजंट आपल्याला सिम्पली आपण इन ड्राय कंडिशन्समध्ये आपण त्याला रिॲक्ट होऊ शकतो, कारण मेटल्स जे आहेत ते रिॲक्ट होऊन अल्कॉक्साइड्स किंवा अल्कली हायड्रॉक्साईड तयार होऊ शकतात. म्हणून ते ड्राय कंडिशन्समध्ये रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर and that means in absence of water molecule reactions are get carried out. आता त्याच्यामध्ये ग्रिग्नार्ड्स रिएजंट जे आहे मग त्याच्या पुन्हा रिॲक्शन व्हेरी सिमिलर काइंड ऑफ द रिॲक्शन. जसं आपण मिथाइल लिथियम किंवा ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंड पाहिलं, तसं ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या पण रिॲक्शन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन कॅरीड आउट करता येतात. कारण ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये लाईकवाईज काय आहे, आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्येही आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये सिमिलरली कार्बन मेटल बॉन्ड आहे. आणि कार्बन मेटल बॉन्ड आपल्याला माहिती आहे तो कसा असतो, पोलर असतो. याच्यामध्ये बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे R ग्रुप आहे. R ग्रुप कुठलाही कंपाऊंड, समजा फॉर एक्झाम्पल मी आता घेतो कार्बन जो आहे मॅग्नेशियम मेटल बॉन्ड जो आहे त्याच्यामध्ये कार्बनकडे इलेक्ट्रॉन पूल केले जातात आणि त्यामुळे तो निगेटिव्हली चार्ज असतो, कारण मेटल्स हे पॉझिटिव्ह असतात. समजा मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, आपण एखादा रिएजंट मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे. याच्यामध्ये मॅग्नेशियम मोटेल हा पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतं, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स आर गेट पुल टुवर्ड्स, कारण कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅग्नेशियमपेक्षा कंपॅरेटिव्हली जास्त आहे. दॅट्स वाय इट ॲक्वायर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज. तो निगेटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो आणि मग पॉझिटिव्ह साईड कार्बोनिल कंपाऊंडवरती तो काय करू शकतो, अटॅक करू शकतो. इट ॲक्ट्स ॲज अ कार्बियनियन आणि त्याच्याने आपण काय नंबर ऑफ कंपाऊंड जे आहे ते काय करता येऊ शकतात, आपल्याला सिंथेसाइज करता येऊ शकतात. मग आपण त्याप्रमाणे आता की कंपाऊंड जे आहे त्याच्या रिॲक्शन आपण बघणार ग्रिग्नार्ड्स रिएजंटच्या. कार्बियनियन किंवा न्यूक्लिओफाईल म्हणून तो कार्बन ॲक्ट होतो आणि आपण बघू रिॲक्शन विथ द ईस्टर. ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन आपण बघणार ईस्टरबरोबर आणि ते ईस्टरबरोबर रिॲक्ट होतात आणि करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. हे पहिले एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे मग रिॲक्शन विथ फॉर्मेट ईस्टर. ईस्टरचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती काय, RC double bond OR dash is the general formula of the ester. आता R ग्रुप ऐवजी काय तर हायड्रोजन टाकलेला आहे म्हणून हा झाला फॉर्मेट ईस्टर. हा काय झाला फॉर्मेट ईस्टर. जसं फॉर्माल्डिहाइड असतो तसा फॉर्मेट ईस्टर. दिस फॉर्मेट ईस्टर जो आहे हा काय होतं ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर रिॲक्ट होतो. म्हणजे कार्बन ॲटम अटॅक्स ऑन कार्बोनिल ग्रुप, दी पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी गोज ऑन द ऑक्सिजन, ऑक्सिजन ॲक्वायर्स निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे हा Mgi मेटल जो पॉझिटिव्ह आहे तो ऑक्सिजन बरोबर असोसिएट होतो आणि मिथिल ग्रुप जो आहे तो कार्बनला इथे जॉईन झाला. त्याच्यानंतर आपण हायड्रॉलिसिस जर केलं, हायड्रॉलिसिसमध्ये काय होतं, हायड्रॉलिसिसमध्ये आपल्याला हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं H आणि इथं OH, किंवा मग त्याच्यामध्ये हायड्रॉलिसिसमध्ये काय होईल पुन्हा, आता हा जो बॉन्ड ब्रेक होईल हा डबल बॉन्ड ॲक्वायर करेल आणि हा OC2H5 ग्रुप हा जो काय होईल तो बाहेर निघून जाईल टू फ्रॉम ॲसिटाल्डिहाइड. अशा प्रकारे आपल्याला ॲसिटाल्डिहाइड इथाईल फॉर्मेट बरोबर आपल्याला अल्डिहाइड तयार करण्यासाठी याचा वापर करता येऊ शकतो. ही झाली तर पहिली स्टेपमध्ये हा अल्डिहाइड तयार झाला. ॲसिटाल्डिहाइड आपल्याला माहिती आहे, ॲसिटाल्डिहाइड बरोबर सेकंड स्टेपमध्ये आपण जो ॲसिटाल्डिहाइड, कारण आपण आपल्याला अल्कोहोल तयार करायचे, ॲसिटाल्डिहाइड बरोबर पुन्हा सेकंड मॉलिक्यूल ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर तो रिॲक्ट होईल आणि अशा प्रकारे पुन्हा हा कार्बोनिल कार्बन किंवा न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन कार्बन, निगेटिव्ह चार्ज गोन ऑन द ऑक्सिजन, Mgi तयार होतो. याचा हायड्रॉलिसिस मात्र जर झालं H आणि OH टू फॉर्म दिस अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोल आपल्याला काय करता येऊ शकतो, तयार करता येऊ शकतो, म्हणजे आयसोप्रोपाईल अल्कोहोल. अशा प्रकारे जर म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंट रिॲक्ट विथ फॉर्मॅट ईस्टर इथाइल फॉर्मॅट बरोबर टू फॉर्म द अल्डिहाइड अँड अल्डिहाइड रिॲक्ट विथ सेकंड मॉलिक्यूल ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट टू फॉर्म द आयसोप्रोपाईल अल्कोहोल. अशा प्रकारे वेगवेगळ्या कंपाऊंड बरोबर रिॲक्शन आपण रिॲक्शन ईस्टरचे अदर दॅन फॉर्मॅट ईस्टर दुसरा ईस्टरही वापरू शकतो आपण. फॉर्मॅट ईस्टरचीच काही गरज नाही, त्याच्यामध्ये पुन्हा 2 स्टेप आपल्याला आहे. आता बघा इथाइल ॲसिटेट बरोबर रिॲक्शन होईल. दिस कार्बोनिल कार्बन न्यूक्लिओफाईल अटॅक्स ऑन दिस कार्बन, निगेटिव्ह चार्ज गोन्स ऑन द ऑक्सिजन ॲटम
अशा प्रकारे हा MgI इथं आला आणि हा CH3 ग्रुप इज गेट जॉईंट ओव्हर हिअर. नंतर काय होईल, आता हा जो कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड जो आहे याचं शिफ्टिंग आपल्याला होईल. अशा प्रकारे चार्ज शिफ्ट्स ओव्हर हिअर, निगेटिव्ह चार्ज, आणि काय होईल, OC2H5 हा बाहेर निघून जाईल टू फॉर्म दिस ॲसिटोन. आपल्याला काय तयार होतो, ॲसिटोन तयार होतो पहिल्या स्टेपमध्ये. नंतर सेकंड स्टेपमध्ये काय होईल, दुसरा मॉलिक्यूल जो आहे तो काय होईल, आता ॲसिटोनवर ॲक्ट होईल. ॲसिटोन बरोबर त्याची रिॲक्शन होईल दुसऱ्या स्टेपमध्ये. इन सेकंड स्टेप दिस ॲसिटोन रिॲक्ट्स विथ द सेकंड मॉलिक्यूल. मग हा पुन्हा न्यूक्लिओफाईल जो ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा, इट अटॅक्स ऑन कार्बोनिल कार्बन, निगेटिव्ह चार्ज शिफ्ट्स ऑन ऑक्सिजन. अशा प्रकारे हा इंटरमिजिएट कंपाऊंड तयार झाला. इंटरमिजिएट कंपाऊंड तयार झाल्यानंतर याचं काय होईल, आपल्याला H आणि OH यार हायड्रोलिसिस होईल. हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला इथे मिळाला टर्शरी अल्कोहोल. बघा, इथाइल ॲसिटेट जो आहे त्याच्याने आपल्याला काय तयार करता येऊ शकतो, टर्शरी अल्कोहोल आपल्याला तयार करता येऊ शकतो. अशा प्रकारे आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जो आहे किंवा ग्रिग्नार्ड्स रिएजंटचा युजफुल फॉर द सिंथेसिस ऑफ द नंबर ऑफ अल्कोहोल्स. पुढची रिॲक्शन जी आहे ते रिॲक्शन विथ द ॲसिड क्लोराईड. ॲसिड क्लोराईड बरोबर जर आपण ग्रिग्नार्ड्स रिएजंटची रिॲक्शन कॅरी आउट केली तर आपल्याला इथे लक्षात येईल ॲसिड क्लोराईड आहे, दिस इज ॲसिटाईल क्लोराईड. हा ॲसिटाईल क्लोराईडची ग्रिग्नार्ड्स रिएजंट बरोबर रिॲक्शन कॅरी आउट केली तर CH3 ग्रुप अटॅक्स ओव्हर हिअर. CH3 ॲक्ट्स ॲज ए न्यूक्लिओफाईल अँड दिस हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट्स ऑन द ऑक्सिजन. नेहमीप्रमाणे आपल्याला OMgI इथं जॉईन झाला, CH3 ग्रुप इज अटॅच ओव्हर हिअर. नंतर या कंपाऊंडमध्ये काय होईल, दिस निगेटिव्ह चार्ज शिफ्ट्स ओव्हर हिअर अँड दिस Cl ग्रुप इज गेट रिमूव्ड. Cl काय होईल, आता निघून जाईल टू फॉर्म दिस MgI. हा MgI आणि Cl हा कंपाऊंड आपल्याला तयार होतो आणि हा ॲसिटोन तयार झाला. आपल्याला माहिती आहे नेहमी मग पुन्हा आपल्याला फर्दर रिॲक्शन कॅरीड आउट करायचं असेल तर ॲसिटोनचं सेकंड मॉलिक्यूल बरोबर आपण रिॲक्शन होऊ शकते किंवा टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल पण तयार करता येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स आपल्याला कॅरीड आउट करता येतात. नाव दिस थर्ड रिॲक्शन इज रिॲक्शन विथ द कंपाऊंड कंटेनिंग ॲक्टिव्ह हायड्रोजन ॲटम. ॲक्टिव्ह हायड्रोजन ॲटम म्हणजेच काय की जसं आपण EAA किंवा डायइथाइल मॅलोनेटचे एक्झाम्पल्स पाहिले त्याच्यामध्ये जो CH2 ग्रुप होता दॅट CH2 ग्रुपला आपण ॲक्टिव्ह ग्रुप म्हणत होतो. कारण का, दॅट CH2 ग्रुप वॉज गेट फ्लँक्ड इन बिटवीन द टू कार्बोनिल ग्रुप्स. कारण ते टू कार्बोनिल ग्रुप जे असतात त्यांचं असतं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इफेक्ट. ते इलेक्ट्रॉन विड्रॉ करतात त्यामुळे काय होतं, दिस हायड्रोजन ॲटम बिकम ॲसिडिक असल्यामुळे काय होतं, these are get pick up by the base, any base, कुठलाही बेस प्रोटॉन पिकअप करू शकतो आणि आपल्याला कार्बॅनियन तयार होऊ शकतो. म्हणजे अशा ॲक्टिव्ह हायड्रोजन बरोबर जर रिॲक्शन आपण कॅरीड आउट करू शकतो टू प्रोड्यूस डिफरंट टाईप्स ऑफ द अल्केन्स. आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड जो आहे, मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड CH3MgI, हा मिथिल मॅग्नेशियम आयोडाईड रिॲक्ट्स विथ वॉटर, इथेनॉल अँड इथिल अमाइन टू प्रोड्यूस मिथेन. त्याच्यापासून आपण काय तयार करू शकतो, मिथेन तयार करू शकतो. बघा इथे दिलेलं आहे, मिथिल आयोडाईड रिॲक्ट विथ द वॉटर मॉलिक्यूल टू फॉर्म दिस मिथेन. अशा प्रकारे आपल्याला रिॲक्शन काय होतं याच्यामध्ये MgIOH याच्यातलं होतं आणि दिस प्रोटॉन इज गेट टू ॲडेड टू द CH3. अशा प्रकारे सिंपल रिॲक्शन आपल्याला तयार होते. व्हेरी अनदर एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे मिथेन अल्केन्स तयार करण्यासाठी देखील आपल्याला या ॲक्टिव्ह मिथिलीन ग्रुप असलेल्या कंपाऊंड बरोबर जर आपण रिॲक्शन केली तर आपल्याला अल्केन्स हे काय करता येऊ शकतात, तयार करता येऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल मग आपल्याला इथे दिलेले आहेत. बघा आता अशा प्रकारे इथे पुन्हा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ऑर्गॅनो कॉपर कंपाऊंड्स. आपल्याला पुढच्या पिरियडला आपण ऑर्गॅनो कॉपर कंपाऊंड्स बघणार आहोत. ऑर्गॅनो कॉपर कंपाऊंड्स पण कशा प्रकारे आपल्याला सिंथेटिक रिएजंट म्हणून वापरले जातात ते आपण बघू. मग याच्यामध्ये आपण पाहिलं ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्समध्ये कार्बन मेटल बॉन्ड असतो, तो पोलर बॉन्ड असतो. त्यामुळे कार्बन जो आहे इट ॲक्वायर्स डेल्टा निगेटिव्ह चार्ज आणि मेटल ॲक्वायर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. त्यात कार्बन ॲक्ट्स ॲज ए न्यूक्लिओफाईल आणि तो न्यूक्लिओफाईल जो आहे तो कार्बोनिल कंपाऊंड्सवरती अटॅक करतो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड जे आहेत ते अल्कोहोलच्या प्रिपरेशनसाठी किंवा अल्केनच्या प्रिपरेशनसाठी आपण वापरू शकतो. जसं आपण ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंडचं एक्झाम्पल पाहिलं आणि ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं आपण एक्झाम्पल पाहिलं. तर व्हिडिओ पूर्ण पहा, कॉमेंटमध्ये तुमचं नाव टाका, दॅट इज इम्पॉर्टंट फॉर द अटेंडन्स. सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा. शंका असतील तर व्हॉट्सॲप ग्रुपवर विचारा. मास्क लावून घरीच थांबा.
विनाकारण बाहेर फिरू नका. थँक्यू व्हेरी मच.